पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मुजोर रेती माफियाने तहसीलदारांच्या अंगावर घातले वाहन. प्रशासनाकडून सिनेस्टाईल पाठलाग करून कारवाई. खामगाव नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात ही घटना. रेती माफियांची दादागिरी वाढल्याचे पुन्हा एकदा खामगाव तालुक्यात दिसून आले आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्याच अंगावर वाहन टाकल्याचा धक्कादायक प्रकार खामगावच्या पारखेड शिवारात घडला आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तहसीलदार सुनील पाटील हे त्यांच्या खासगी वाहनाने खामगाव नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारात गस्तीवर गेले होते. त्यावेळी त्यांना एक वाहन रेतीची वाहतूक करताना दिसून आले. यावेळी तहसीलदार सुनील पाटील यांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र सदर वाहन चालकाने थेट वाहन अंगावर टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास काही अंतरावरच पकडले. या प्रकरणी वाहन जप्त करत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज पारखेडच्या तिथे साधारणतः पारखेडवरून काहीतरी रेतीची वाहतूक होते आहे असं बातमी मिळाली. त्या अनुषंगाने मी स्वतः माझ्या वाहनाने नॅशनल हायवेला जात असताना एक वाहन क्रमांक NH3028 BB 7374 हे वाहन रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळून आलं. त्याला थांबवण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने तो पुढे जातच होता. त्यामुळे त्याच्या वाहनाच्या समोर मी माझं वाहन केलं आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पुन्हा त्या हायवेवरून U-टर्न मारून पुढे मला चकमा देऊन निघायचा प्रयत्न केला त्यांनी. त्यामुळे थोडसा एका मुरमाच्या तिथे त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नियमाच्या अनुषंगाने फौजदारी कारवाईची प्रोत्साहित केलेली आहे.